परमात्म्याने 3.5 हाताचा जे 1.25 हात रुंदीचा जे शरीर दिलेलं आहे, माणूस उभा बनवलाय त्या भगवंतानं. मग भक्ती फक्त मनुष्य जन्मामध्येच कळती, पशु पक्ष्यांना त्याचा गंध नाही. कोणताही प्राणी जर पाहिला तर आडवा आहे, फक्त मनुष्य देहच उभा आहे. मग मनुष्य देह उभा असताना तो आडवी कामं का करतो? त्याची बुद्धी सरळ का चालत नाही? त्याला कारण काय नेमकं? त्याच्यासाठी सद्गुरूची प्राप्ती करून घ्यावा लागते, अनुग्रह घ्यावा लागतो. मग त्याला आत्मज्ञानाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावता महाराजांना जसा त्यांच्या मनामध्ये पानामध्ये पांडुरंग परमात्मा दिसत होता, तसा आपल्याला प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं रूप दिसलं पाहिजे. भक्ती अशा पद्धतीने असावी. म्हणून पंढरपूरची यात्रा असताना चंद्रभागा नदीला पूर आलेला होता आणि पूर आलेला असताना एक साधा भोळा वारकरी त्या पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेला असताना त्या पांडुरंगाला काय विनवणी करतो ऐका. अशा पद्धतीनं त्या पांडुरंगाला दया आली. त्या पांडुरंगानं काय केलं, एका नावाचं रूप घेतलं आणि त्या साध्या भोळ्या भक्ताला त्या नदीतून पार केलं. म्हणून भक्ती असावी तर अशा पद्धतीने. मग नेमकी भक्ती अशी केली कोणी कोणी ऐका. जनाबाई जर दळणदळू लागली तर स्वतः पांडुरंग परमात्मा यायचे. जनाबाईला दळणदळू लागायचे, कांडण करू लागायचे, धुणं धुवू लागायचे. पूर्वीच्या काळी अलाराम नव्हता.
बघ कोकणाची स्त्रिया उठायच्या, जात्यावर दळण दळायच्या, सडा सारवण करायच्या, तुळशीला पाणी घालायच्या. आताचा काळ तसा राहिला नाही. पूर्वीच्या काळी कसं होतं, पूर्वीच्या काळामध्ये धाक होता. एखादा गावात जर प्रतिष्ठित व्यक्ती जर असेल, त्याचं नाव जर गावात असेल, चौकातून जर एखादी बाई चालली तर डोक्यावर पदर घ्यायची, हातामध्ये चपला घालून चालायचा. तो काळ तसा होता. आताच्या काळामध्ये कोणीच कोणाला किंमत देत नाही, कारण हे कलियुग आहे. या कलीची एकच गाठण त्या ब्रह्मदेवानं दिली केली, म्हणून आज या जगामध्ये अंधाधुंदी चालत आहे. आताच्या काळामध्ये सकाळच्या पारी कधी पण उठायचं, 3 ते 6 ब्रह्ममुहूर्त आहे. म्हणून पूर्वीच्या काळी कसं होतं, कोंबड्यानं बाग दिली आई ग मला काग आली, कोंबड्यानं बाग दिली आई ग मला काग आली. सुपाचे जोदळ बोलिते बाई जात्यावर दळण दळीते, 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 सुपाचे जोदळ बोलिते बाई जात्यावर दळण दळीते. आणि मग तो आनंद होता, तो काळ निराळा होता. आजचा काळ जुगा धकाधकीचं जीवन झालेलं आहे. माणूस पावलं पावली क्षणोक्षणी खोटं बोलत आहे. म्हणून या जनाबाईची कीर्ती फार महान आहे. म्हणून काशीचे कबीर महाराजांना कळलं की जनाबाई नेमकी कोण आहे. म्हणून काशीचे कबीर महाराज जनाबाईच्या घरी आले. विचारलं, जनाबाई या घरी राहते का? म्हणे नाही. मग कुठे? म्हणे माळावर गेलेले आहे गौऱ्या वेचायला. आणि असं म्हटल्यानंतर जर मदत जर करीत, कबीर महाराज माळावर गेलेले असताना जनाबाईची आणि एका बाईची भांडणं चालू होती. म्हणे ही भांडणं कशा पायी? त्याच वेळेस जनाबाईने सांगितलं, या बाईने माझ्या गौऱ्या तोडलेला आहे. मग म्हणे ओळखायचा कसा? तेव्हा जनाबाईने सांगितलं, त्या गौरी मधून विठ्ठल 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 असा ध्वनी ऐकू येईल, ती गौरी माझी. आणि ज्या गौरी मधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येणार नाही, ती गौरी तिची. काय प्रकार घडलाय? ज्या वेळात कबीर महाराजांनी ती गौरी कानाला लावली आणि त्या गौरीतून विठ्ठल 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 असा ध्वनी ऐकू येऊ लागला. त्याच वेळेस त्या 4 वर्षाच्या जनाबाईला कबीर महाराजांनी सांगितलं, धन्य धन्य जनाबाई, जोपर्यंत चंद्र तुझे आहेत तोपर्यंत तुझी या जगामध्ये कीर्ती राहील. आणि आजही जनाबाईची अभंग आहे, फार मोठी कीर्ती आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच, तुम्हाला पैसा पाणी नाही कमवता आले तरी चालेल, पण मरावं परी कीर्ती रूपी उरावी. आपली कीर्ती काहीतरी या जगामध्ये राहील, अशा पद्धतीने जीवन जगा. माणसातला माणूस ओळखा. म्हणून भक्ती कशी करावी ऐका पुढचं करा. त्यांना जर यम न्यायला आलं तर आपला आत्मा ब्रह्मांडात ठेवायची आणि यम गेल्यानंतर आपला आत्मा पूर्ववत करायची. असे महान योगी महान तपस्वी होते. पण एक दिवस प्रकार काय घडला दादा? चांदो महाराजांना वाटलं ज्ञानेश्वर माऊली सोपानकाका मुक्ताबाई यांची कीर्ती या जगामध्ये खूप महान आहे. म्हणून कोरं पत्र पाठवलं. पत्र पाठवल्यानंतर आशीर्वाद
हवा तर माझ्यापेक्षा ज्ञानाने महान आहेत, दंडवती हवा तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. ब्रह्माचा भोपळा फुटला आणि मग काय घडलं? मुक्ताबाईला हसू आलं. अरे चांग्या, कोराच्या कोरा राहिला नगरासारखा, कधी कळेल तुला? म्हणून चांगे महाराजांनी काय केलं? वाघावर बसलेला आहे, सर्पाचा चाबूक केलेला आहे आणि हजार शिष्य समुदाय त्यांच्या बरोबर चाललेला आहे. त्यावेळेस सत्यनाव ही 4 भावंड, लोकांचा काका निवडून दादा मुक्ताबाई ही 4 भावंड एका निर्जीव भिंतीवर बसलेली होती. आणि या भावंडांनी हे पाहिलं, चांदो महाराज आपल्याला भेटायला आलेले आहे. थोड्या अंतरावरून विचार केला त्यांनी, पुढे येण्यापेक्षा आपणच जाऊ. म्हणून या 4 भावंडांनी निर्जीव भिंत चालवली आणि निर्जीव भिंत चालू असताना भजन कुठलं चालू होतं ऐका. वाघावर बसत हातामध्ये सर्पाचा चाबूक केलेला आहे, हजार शिष्य समुदाय. त्याच वेळेस चांगदेव महाराजांचं गर्व हरण झालं आणि त्या कोऱ्या पत्रावर मुक्ताबाईकडून अनुग्रह देऊन चांगदेव पात्र लिहिली. भक्ती असा विचार अशा पद्धतीने आपल्या जीवनातील घडामोड भक्ती कशी करायची